विष्णूचा विश्राम तो हो बलिराम सप्तगर्भी. कथा नीट ऐका, 10 मिनिटं व्यवस्थित सांगतोय. 7वा गर्भ जो आहे ना, तो 7वा गर्भ शेषनारायणाचा अवतार म्हणून बलरामाचा आहे. देवकीच्या मनी होती आंदोलने, म्हणे मी पापाने कैशी झाली, आयुष्या जीवनाचे भोग भाळी, देवही अभारी स्वस्त कसा. तिला लक्षात आले की हा 7वा जो गर्भ आहे ना, हा शेषनारायणाचा अवतार आपल्या पोटामध्ये आहे. इथे लक्षात आल्यानंतर तिने असा कसा देव रे, आणि हा 7वा गर्भ गेला तर करायचं काय. हा तर प्रत्यक्ष अवतार आहे, बलराम आहे, करायचं काय. भगवंत शक्ती नमस्कार देवाचा धावा करायला लागली, देवाचा धावा करायला लागली. देवराया काय चिंती तू, आणि तू काय बघतच नाही का काय चालले ते. भगवंत शक्ती हीच योग माया, विश्वा होतावया कार्य करी. भगवंत आज्ञा हेच तिचे कार्य, शौर्याने शौर्याने असो काही. कारण तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा ऐकलं असेल, पण मी मुद्दा म्हणून थांबलो आणि सांगतोय. बघा काय झालं. अशा प्रकारचा धावा देवकीने केल्यानंतर विष्णूच्या ते लक्षात आले, आणि मग ते भगवान विष्णू एका देवीला तयार करतात. त्या देवीचं नाव आहे कल्याणी. कल्याणीला सांगितलंय, हे देवी तू काय कर, तू जावे वृंदावनात त्वरेने. बघा बरं का, हे नीट 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 पुन्हा पुन्हा ऐका. त्या देवीला सांगितलंय तू वृंदावन मध्ये जा, कंस भय आहे तेथे, तू अतिशय गुप्तपणे जा. योगमायाच आहे ती देवी. ज्या देवीला त्याने सांगितलं, कल्याणी देवीला, ती योगमाया आहे. योगाने तू सूक्ष्म रूप घे. तिथे कंसाचे संरक्षक आहे, त्याच्यामुळं कुणालाही समजलं नाही पाहिजे तू तिथे गेली. आता बघा बघा, नंदाचे सदनी देवकी भगिनी अज्ञात्या स्थानी, नंदाचे सदनी रोहिणी. ती बघा, 2 वेगवेगळे ठिकाण आहेत. नंदाच्या घरामध्ये रोहिणी आहे. रोहिणी ही देवकीची बहीण असून वसुदेवाची पत्नी पण आहे. कथा पूर्वी मजेशीर आहे. कथेमधलं विज्ञान बघा, विज्ञान काय. देवकीचा गर्भ करी संकर्षण, करी तो रोपण तिचे गर्भी. हा गर्भ काढायचा तो योगमायेने. हा कुठे आहे, देवकीच्या पोटामध्ये आहे. आणि तो गर्भ काढल्यानंतर तो तसाच्या तसा गर्भ घ्यायचा आहे, आणि तू योगमायेने जायचंय त्या रोहिणीकडे, आणि त्या रोहिणीच्या उदरामध्ये हा गर्भ टाकायचा आहे. म्हणजे दोघांचेही पूर्ण अंश गर्भ बलराम निर्माण होईल. आहे देवकीचा, आहे वसुदेव आणि देवकीचा, पण वाढविला तो रोहिणीने. हे विज्ञान बघा करते. म्हणजे गर्भाचं सुद्धा संक्रमण योगमायेने केले. कशासाठी केलं, कशासाठी केलं, कथेचा भाग काय आहे. हे संक्रमण केलं. हा बलराम हा जो अवतार आहे, याचा जर वध कंसाने केला तर कृष्णाला साथ द्यायला कोण उरेल. म्हणजे बलराम वाचला पाहिजे ना. म्हणून हे एकाचा गर्भ दुसऱ्याच्या पोटात जायचं, अशा प्रकारचं संक्रमण हे विज्ञानाने त्या काळी करून दाखवलंय. हे मला सांगायचं. अंश रूपे मायेचा आधार, ब्रह्माचा अवतार हा असे.
मग तुवा नंदाची कुमरी यशोदाची उदरी जन्म घ्यावा. तुरा ती कराया दुःख आवराया कंसजी त्रासले हानी. आता बघा सगळं झालंय. आईचे विष्णूचे वचन ऐकले अधिमायेने सिद्ध केले कार्यासी. आता काय झाले बघा. तैसा देवकीचा गर्भ संकर्षण आणिला गोकुळी माया बळे. देवकी झोपलेली आहे. तिला गाढ झोप लागलेली आहे. तिच्या अपरोक्ष तो गर्भ उचललेला आहे आणि तो गर्भ रोहिणीच्या उदरी स्थापिला. तिची ये मनाला न कळे, तिलाही काही कळलं नाही. आणि मथुरेत आता बघा हे सगळे ट्विस्ट बघा काय. हे ट्विस्ट करणारी एकच शक्ती आहे जगामध्ये, ती म्हणजे व्यास. काय केलं, काय झालं. मथुरेत सगळीकडे वार्ता आली. काय झालं, 7व्या गर्भाचं झालं काय. काय झालं असं, काय झालं असं बघा तुम्ही जरा थोडंसं डोकं लावा. काय झालं असं. मथुरेत अफवा उठली. मथुरेत सगळ्यांच्या हृदयात एक वार्ता आली. काय आली सांग. कंसाची भीती, कंसाचा धाक. भ्याली ती देवकी, तिचा झाला गर्भपात. अवय उठली. अवय उठवायला शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये खूपच अवया. म्हणजे मुघलांच्या सैन्यामध्ये शिवाजीच्या बद्दल अशा कल्पना रोवल्या सैनिकांमध्ये. तुम्हाला माहित नाही शिवराया कसे आहे, मायावी आहे, काही पण करू शकतात. का काहीतरी करायचंय, ते चुकीचं करायचंय परंतु त्याला चांगल्याचं स्वरूप द्यायचंय. सगळीकडे हाहाकार झाला नाही, सगळीकडे असं पसरलंय की गर्भपात झाला. कडे ते कंसास क्षण मात्र त्यास विस्मय म्हणी दाटला. कंस असं कसं काय झालं. म्हणजे बघा चरित्रामध्ये कसं कलाटणी द्यायची आणि चरित्र कसं पालटवायचं. म्हणजे कंस पण घाबरायचा ना. शेवटी शत्रूचा निपात करायचा म्हणजे काय करायचं. शत्रू निम्मा घायाळ करायचा मनाने, शस्त्रानंतर घायाळ करू. 7वा गर्भपात झाला असं सांगितल्यानंतर कंस निर्माण गेलाच की नाही गर्भाला. त्याला काहीतरी तो वाईट लागला. असं कसं काय झालं. शुक्राचार्य मुळे नृपा परीक्षिता ईश्वरी कार्याचा असे. एका पोटीचा गर्भ दुसऱ्या पोटी ऐसे कैसे अघटित झाले. देवकीचे अंग बघा. तरीही व्यासांनी सांगितलंय गर्भपात झालेल्या बाईचं तुम्ही थोडस बघा. जिचा गर्भपात झालाय ती बाई कशी राहते, अशक्त पडते, निस्तेज होते, काही राहत नाही. मग इकडे काय झालं बघा. ही तर किंवा आहे, ही तर ईश्वराची शक्ती आहे, ही तर परमात्म्याचा बोध आहे. देवकीचे अंग शोभाय मान हरीचा सन्मान मिळे तिथं चित्ती ना जाणीव मणी कंस भये अंगी अवयवय तेजभरे. मला सांगा बरं का. निकटी तो कांत भवती एकांत उदरी श्रीकांत अतिशय तेजस्वी दिसते, अतिशय तेजस्वी दिसते. शुकमयन पा कैसे कंस मन विचार चिंतन ऐकू घे. विष्णूचा तो अंश देवकीच्या पोटी सर्वकडे सगळ्यांना कळलेला आहे. आणि मग बघा बरं काय. देवकीचं दर्शन घ्यायला सगळे ऋषीमुनी आलेले आहेत नंदशाळेमध्ये. अतिशय सूक्ष्म रूपाने सगळ्या देवतांनी देवकीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मग आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता हा गर्भपात झालाय. गर्भपात झाल्यानंतर देवकी माता जी आहे ती बघा वसुदेवपती दयाची कांता उदरी श्रीकांता जोजवशी जन्म जन्मांतरी दयाची तुले त्याचे गर्भात
कंस केले घात आता हा घात कंस. आता ही जी आहे ना, पुढच्या वेळेस उद्या घ्यायचं का परवा घ्यायचं बघा. आता महत्वाचं असं आहे की ही गोष्ट मोठी आहे. ही त्याने कंसाने ती योगमायेची जी आहे ना देवी ती इकडे आणलेली आहे. आणि आणल्यानंतर आतापर्यंत काय झालं होतं, सगळ्या मथुरेमध्ये वार्ता काय झाली होती, गर्भपात झालाय, कंस निवांत. आता इकडं आले बाळ आलं रे आलं. बाळ आलेलं आलं काय करतो, बाळ काय करतो, नाही बाळ काय करतो, रडतं. तिथं त्या कारागृहामध्ये रडण्याचा आवाज चालू झालाय. बाळ रडणारच ना हो. बाळ रडणार, बाळ म्हटलं थांबेल का ते, बाळ तर रडणारच. बाळ रडलं म्हटल्याबरोबर, बाळ रडतय असं म्हटल्याबरोबर काय झालं, कसला गर्भपात. सगळे रक्षक धावून आले. धावून आल्यानंतर कंसाकडे बातमी गेली, अहो देवकीचा गर्भपात झाला नाही, तिला झाली मुलगी. आता काय उद्या घ्यायचं का, खूप मजेशीर आहे ती कथा, खूप छान कथा आहे, अतिशय छान कथा आहे ती. सर्वांना तुम्हाला आवडेल. ती आपण घेऊन 10 मिनिटं आणि मग थांब. देवकीचा हा जो गर्भ आहे, देवकीचा हा जो गर्भ आहे ना उदरात, तो मायावी देवीचा जन्म आहे, परमात्म्याचा अंश आहे. त्याला सगळं सूक्ष्म रूपाने कळतंय असं आहे. रक्षकाने ही बातमी कंसाला दिलेली आहे. आणि कंसाला ही बातमी दिल्यानंतर कंस अतिशय वेगाने, अतिशय त्वेषाने, अतिशय राग मनामध्ये धरून लाल गुंदडोळ्याने आलेला आहे. गर्भ उचललाय आणि बाळ 2 दिवसाचं 1-2 दिवसाचं उचललंय. उचलल्याबरोबर बघा अतिशय महत्वाचं बघा काय आहे. कंस कसा आहे, कंस कसा आहे, कंस कसा आहे, कंस कसा आहे, दैत्य आहे. आणि ज्याच्या हातात हा गर्भ त्याने घेतलाय, 1-2 दिवसाचं बाळ घेतलंय, ते बाळ कोण आहे, कोण आहे, अहो परमात्म्याचं स्वरूप आहे. काय कृष्णाची लीला आहे. अहो त्या दैत्याला सुद्धा परमात्म्याचा स्पर्श झाला. त्या कंसात काहीतरी बदल होईल की नाही हो. सांगायचं तात्पर्य असं आहे, काय नशीब आहे कंसाचं. म्हणून ते ज्ञानेश्वरीमध्ये एक वाक्य आहे की कृष्णाने वैराचं स्वरूप असून सुद्धा त्याच्यावर कृपा केलेली आहे. भक्ती करणाऱ्याचा उद्धार केलाच केला, वैऱ्यांचा सुद्धा उद्धार केला. अहो जी परमात्म्याची योगमायेची शक्ती आहे, त्या शक्तीचा स्पर्श या दुराचारी कंसाला व्हावा आणि त्याच्या मनामध्ये अशा प्रकारे परमात्म्याबद्दलची जिज्ञासा निर्माण व्हावी, हे केवढंसं भाग्य. कंसाने तो गर्भ उचललेला आहे. गर्भ उचलल्यानंतर त्याचा वध करावा म्हणून हातात शस्त्र घेतलेला आहे. हा गर्भ असा आहे, कंसाच्या हातात असा आहे. आणि असं करताना त्याचा आपोआप तो जो गर्भ आहे, तो गर्भ अतिशय उंच आकाशामध्ये गेलेला आहे. नुसताच गेला नाहीये, अतिशय भव्य आकाश व्यापून टाकेल अशी अष्टभुजा देवी निर्माण झालेली आहे. सुगंधी सुगंध निर्माण झालेला आहे. त्या सुगंधामध्ये कंस सुरुवात सुगंध घेतलाय. काय सुगंधी वातावरण झालंय. तुम्ही बघा, एखाद्या संतांच्या ठिकाणी जा, एखाद्या संतांच्या ठिकाणचं ते पाणी ग्रहण करा, सुगंधच सुगंध येतो. का
सुगंध झाला तयार. प्रत्यक्ष देवी, प्रत्यक्ष ती योगमाया, प्रत्यक्ष ते परमात्म्याचं स्वरूप कंस पाहतोय. हो, तुम्ही आम्ही पाहतोय ना, त्यापेक्षा कंस पाहतोय. आपण कमीत कमी दुराचारी असू, पण कंस दुराचाराचा परिसीमा आहे. त्या कंसाला त्या योगमायेचं दर्शन झालेलं आहे. अतिशय अतिशय दिव्य, अतिशय सुगंधित, अतिशय तेजस्वी, अतिशय अशी दैवी शक्ती निर्माण झालेली आहे. आकाशामध्ये सगळीकडे असा प्रकाश प्रकाश प्रकाश. आणि मग ती योगमाया, ती देवी तिथं वरती गेल्यानंतर त्या कंसाला सांगते. काय सांगते? कथा तुम्हाला माहिती आहे. ती सांगते, कंस, अरे तू कुठल्या भ्रमामध्ये आहेस? कुठल्या भ्रमामध्ये आहेस तू? तुझा वैरी त्याने जन्म घेतला आहे आणि तो दुसऱ्या ठिकाणी अतिशय सुखरूप आहे. कृष्ण जन्माची कथा आपल्याला उद्या घ्यायची आहे, पण ही नववाणी त्या योगमायेने केलेली आहे. मला मारून तर काय उपयोग होणार नाही, मी तर मारू शकत नाही, तुम्हाला मारूच शकत नाही. अशा प्रकारे उंच गेल्यानंतर ती अंतर्धान पावलेली आहे. कंस भयभीत झालेला. काय करावं? बघा, ह्या सगळ्या स्थित्यंतर बघा, आपण एकच तास घेतलाय, पण या सगळ्या एक तासामधलं स्थित्यंतर बघा कशी झाली. स्थित्यंतर किती झाली? कंस आधी रथाचं सारथ्य करतोय, कंसाचं मन नंतर पालटलंय, नंतर वसुदेव त्याला आश्वासन देतोय, पुन्हा कंस म्हणतो ठीक आहे माझ्याकडे गर्भ आणशील ना, चालेल. पुन्हा नारद भेटतायत, नारद म्हणतात असं कसं करतोयस तू? ते झाल्यानंतर पुन्हा साई गर्भ झाल्यानंतर सातव्या गर्भाचं बलरामाचं संक्रमण, आणि ह्या इथे हे जे कृष्णाचे हे देवमायाची जी स्वरूप आहे त्या देवमायाने केलेलं वर्णन. या सगळ्या स्थित्यंतरामध्ये आपल्याला सर्व प्राणी मात्र असो, जीवमात्र असो, मनुष्यसृष्टी असो, या सगळ्यांची स्थित्यंतर म्हणजे हे भागवत आहे. किती आहे बघा ना, किती क्लिष्ट आहे, किती विरोधाभास आहे, किती भक्ती आहे, पुन्हा त्या भक्तीचा विरोध किती आहे. म्हणजे ही सगळी आपल्याला 2च मिनिटं घेतो. आपल्याला शेवटी भागवत 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 ऐकायचं म्हणजे काय ऐकायचं? भागवतामधला प्रल्हाद आहे, भागवतामध्ये हिरण्यकश्यप आहे, भागवतामध्ये ध्रुव आहे, भागवतामध्ये वसुदेव आहे, भागवतामध्ये देवकी आहे, भागवतामध्ये कंस आहे, भागवतामध्ये श्रीकृष्ण आहे. या सगळ्याचे अंश आपल्यात पण आहे. आपल्यात पण प्रल्हाद आहे, आपल्यात पण ध्रुव आहे, आपल्यात पण हिरण्यकश्यप आहे. तो कदाचित 1/10 असेल, 1/7 असेल, पण आहे. आपल्यालाही राग येतो, आपणही क्रूरपणे वागतो. याचं करायचं काय? आपल्याला प्रल्हादाचं सत्व वाढवायचंय, भक्तीने ते वाढवायचंय, आणि भक्तीने वाढवण्यासाठी चरित्र कृष्णाचं ऐकायचंय. कृष्णाच्या चरित्रातून आपल्याला भक्ती निर्माण झाली तर आपलं भागवत ऐकण्याचं चीज होईल. आता आपला पहिला दिवस संपला. ऐकलं पूर्ण थांबला.